मारायचं होतं तर मला मारायचं. माझ्या आईला का मारलं असं म्हणत हॉस्पिटलच्या आवारात आकाश मोठमोठ्याने रडत होता. आकाशच्या बायको प्रतीक्षाने त्याच्या आईची म्हणजेच तिच्या सासूची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या केली होती. आजपर्यंत तुम्ही सासूने सुनेचा छळ करून मारल्याच्या अनेक घटना बघितल्या असतील, कारण पिढ्यानपिढ्या सासू हा नात्यामधला सगळ्यात खाष्ट प्रकार आहे हेच आज आपण ऐकत आलोय. पण मंडळी, जालन्यात वेगळंच काहीतरी घडले. जालन्यात एका सुनेने सासूचा खून केलाय आणि खून केल्यानंतर ती थेट बुलेटवरून पसार झाली. 2 दिवसांपूर्वी जालन्यात एका 7वीतल्या मुलाने मोबाईल खराब केला म्हणून 41 वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या केली होती आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी सुनेने सासूचा खून केल्याची घटना घडल्याने जालना जिल्हा हादरलाय. पण मंडळी, प्रतीक्षाने हा गुन्हा का केला, असं त्या दोघींमध्ये काय घडलं होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष. बीडमधील गेवराई तालुक्यातील असणारं शिंगारे कुटुंब प्रियदर्शन कॉलनीत भाड्याने राहत होतं. आकाश संजय शिंगारेचं 6 महिन्यांपूर्वी परभणीच्या प्रतीक्षासोबत लग्न झालं होतं. आकाश हा कामाच्या निमित्ताने बाहेर गावी जायचा. अशा वेळी नवीन जोडप्यासोबत आधाराला मोठं माणूस हवं म्हणून आकाशची आई सविता शिंगारे त्यांच्यासोबत राहत होत्या. पुढे आकाशची बदली लातूरला झाली म्हणून प्रतीक्षाला सोबत म्हणून सविता जालन्यातच थांबल्या. पण त्यांच्या सोबतीचा किती भयानक शेवट होईल यांची त्यांना कल्पनाही नव्हती. सुरुवातीचे 6 महिने सगळंच अगदी सुखासुखी सुरू होतं. मग नेमकी माशी शिंकली कुठे? तर मंडळी, त्याचं झालं असं की काही दिवसांपासून प्रतीक्षा कुणाशी तरी फोनवर बोलते याची कुणकुण सविता यांना लागली होती. पण नेमकं कुणासोबत तिच्या गप्पा रंगतात हे त्यांना समजत नव्हतं. या कारणामुळे दोघींमध्ये काहीशी भांडणं देखील झाली होती. बुधवारीही याच कारणामुळे दोघींमध्ये सकाळी वाद झाला होता. त्यामुळे संतापाच्या भरात प्रतीक्षाने सासू सविता शिंगारे यांचं डोकं भिंतीवर आपटलं आणि किचनमधल्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर सपासप वार केले. प्रतीक्षाने तब्बल 22 वेळा सवितावर वार केल्याने त्यांच्या मानेवर अनेक जखमा झाल्या. त्यामुळे अतिरक्तस्राव झाल्याने सासू सविता शिंगारे यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाला हे लक्षात येताच प्रतीक्षा घाबरली आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार करू लागली. मग तिने सविताचा मृतदेह एका गोणीत टाकला आणि ती गोणी ओढत तिने खाली आणली. पहाटेच्या वेळी कुणाचंच आपल्याकडे लक्ष जाणार नाही असं तिला वाटलं होतं, पण इथेच ती चुकली. तिचा घर मालक जागा होता आणि त्याने प्रतीक्षाची गोणी बाहेर आणायची धडपड बघितली होती. पण घर मालकाचे लक्ष आपल्याकडे आहे हे लक्षात येताच तिने ती गोणी तशीच ठेवली आणि पळ काढला. इकडे घर मालकाला प्रतीक्षाने काहीतरी उलटसुलट केलंय याचा संशय आला आणि त्यांनी लगेच ही माहिती पोलिसांना दिली. जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोणी उघडून पाहताच सविता शिंगारे यांचा मृतदेह एका गोणीमध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला. हे भयंकर दृश्य पाहून सर्वजण हादरून गेले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. चौकशी दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता प्रतीक्षा कुण्यातरी अज्ञात व्यक्तीच्या बुलेटवर बसून फरार झाली होती. नंतर तिने थेट रेल्वे स्टेशन गाठलं आणि आपल्या माहेरी परभणीला गेली. प्रतीक्षाने घरी पोहोचताच आपल्या चुलत भावाला घरी बोलावून घेतलं. घडलेला प्रकार ती भावाला सांगत असतानाच पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन जालन्याला आणलं. दरम्यान घडलेला प्रकार तोपर्यंत आकाशला समजला होता. तो ताबडतोब जालन्यात आला होता. आपल्या आईचा मृतदेह पाहून जिल्हा रुग्णालयात हंबरडा फोडला. माझा जीव घेतला असता तर चाललं असतं, आईला का मारलं असे तो रडत रडत एकसारखा म्हणत होता. आईला मारायचं होतं तर लग्न करायची काय गरज होती? पटत नव्हतं तर मला मारायचं होतं. आता मी कुणाकडे पाहून जगू? एवढं निर्दयीपणे कुणी मारतं का? असा आक्रोश आकाश करत होता. नातेवाईक त्याला धीर देण्याचा, पाणी पाजण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्याचे अश्रू थांबत नव्हते. शवविच्छेदन गृहात आईच्या मृतदेहावरील वार बघून आकाश जागीच खाली बसला. आईच्या चेहऱ्यावर असलेल्या जखमा, डोक्याच्या मागून झालेला रक्तस्राव बघून त्याचे शब्द गोठले. नातेवाईकांनी त्याला सावरत बाहेर आणलं. एवढ्या निर्दयीपणे कुणी मारतं का? आईला किती वेदना झाल्या असतील असे मोठ्याने रडून तो इतरांना सांगत होता. यामुळे उपस्थित नातेवाईकांना देखील अश्रू अनावर झाले. सध्या पोलिसांनी प्रतीक्षाला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे. पण मंडळी, सुनेने सासूला मारल्याची ही काही पहिली घटना नाहीये. याआधी 4 वर्षांपूर्वी सासू सुनेच्या होणाऱ्या किरकोळ वादातून संतापनावर झाल्याने 22 वर्षीय सुनेने आपल्या पतीच्या मदतीने 45 वर्षीय सासूचा ब्लाऊजने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील तळेगाव शहरातील टेल्को हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा आणि सासू बेबी शिंदे या दोघींमध्ये सतत कडाक्याचे भांडण व्हायचे. एकदाही त्यांचा असाच वाद झाला. त्यानंतर राग अनावर झाल्याने पूजाने घरातील कापडी ब्लाऊजच्या साहाय्याने सासू बेबी हिचा गळा आवळला.
तसंच ती निश्चित पडल्यावर संबंधित घटना आपला पती मिलिंद यास सांगितली. दोघांनी संगनमत करून मृत्युमुखी पडलेल्या बेबी शिंदे हिचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पोत्यात भरला आणि कुणालाही संशय येऊ नये म्हणून मृतदेह घराच्या छतावर एका कोपऱ्यात ठेवला. 2 दिवसानंतर मृतदेह कुजू लागल्याने तसंच त्याची दुर्गंधी इतरत्र पसरू लागल्याने आपण केलेला गुन्हा उघडकीस येईल या भीतीपोटी दोघांनीही मृतदेह उचलून जवळच असलेल्या एका निर्जन ठिकाणी झाडाझुडपात फेकून दिला. परंतु पोत्यामधून येणाऱ्या दुर्गंधीने टेल्को कॉलनीतील रहिवाशांचा संशय बळावला आणि त्यांनी तात्काळ ही घटना तळेगाव पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत शहानिशा केली असता पोत्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. संबंधित मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर चौकशीसाठी मयत महिलेची सून पूजा शिंदे हिला ताब्यात घेतली. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण सासूच्या भांडणाला आणि त्रासाला कंटाळून तिने गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. या संपूर्ण प्रकरणात पती मिलिंद याचाही सहभाग असल्याचे पूजाने पोलिसांना सांगितले आणि पोलिसांनी दोघांनाही तुरुंगात टाकलं. मंडळी, या सदर घटना बघता नवरा बायको नंतर आता सासू आणि सून यांच्यातील वाद किती विकोपाला जाऊ शकतो याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. याबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.